श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरासमोर तुळस असेल तर जाणून घ्या कशा प्रकारे करावी तुळस पूजा. भगवान विष्णूंना का अतिशय प्रिय आहे तुळस? काय आहे तुळशीचे आध्यात्मिक महात्म्य? चला तर मग जाणून घेऊया अगदी सविस्तर व योग्यरित्या. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे कृपादृष्टी या चॅनेलवर मनपूर्वक स्वागत. आपण अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपणास त्वरित उपलब्ध होतील. श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीपत्र वाहिल्याने विष्णू जेवढे प्रसन्न होतात तेवढे इतर कोणत्याही उपचारांनी होत नाहीत. तुळशीवरील मस्तकी धारण केल्यास गंगा स्नानाचे पुण्य लागते. तुळशी पूजनाशिवाय नित्यपूजा पूर्णच होऊ शकत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो. त्यामुळे मृतकाच्या मुखामध्ये गंगा जलाप्रमाणे तुळशीपत्र ठेवण्यात येते. पुराणांमध्ये व्यास मुनींनी जन्मेजय राजाला तुळशी देवीचे आख्यान सांगितले आहे. ते म्हणाले, ज्यांच्याद्वारी तुळशी वृंदावन असते ते धन्य होतात, पुण्यवंत होतात. तुळशी पूजन जे करतात त्यांच्या हातून श्रीहरीची भक्ती घडते. तुळशी पूजनाने भगवान विष्णू संतुष्ट होतात. तुळशी पूजन करणारे तुळशी मातेस पाणी घालणारे सदा सर्व काळ सुखी होतात. तुळशी पूजा भक्तिभावी करणारे सारेच जण श्रीकृष्णाचे अर्थातच श्री विष्णूंचे आवडते भक्त असतात. ही थोरवी व्यास मुनींनी गायली आहे. स्वतः श्रीकृष्णांनी उद्धवास असा उपदेश केला होता की तुळशीची पूजा करतील ते कधीही दरिद्री राहणार नाहीत. ज्या स्त्रिया नित्याने तुळशीची पूजा करतील त्या अखंड सौभाग्यवती बनतील. त्यांची संतती चिरंजीव होईल. त्यांना सुख संपत्ती प्राप्त होईल. तुळशीची प्रदक्षिणा घालणाऱ्यांना कसलीच भीती उरणार नाही. त्यांना यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. तुळशीचे नाव जो निषेधिनी उच्चारी तोच माझा भक्त शिरोमणी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझे ठिकाण भक्ताच्या हृदयकमळी आणि दुसरे तुळशीजवळ आहे. वैकुंठ लोकीची तुळस संतांनी मृत्यूलोकी आणली. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. त्याचीही एक कथा आहे. जालंधर सुराची पत्नी वृंदा ही एक महापतिव्रता स्त्री होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. तेव्हा वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव करणे शक्य नाही. हे ओळखून भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण करून वृंदेचे सत्वहरण केले. सती वृंदा हीच पुढे तुळशी रूपाने प्रकट झाली. तेव्हा तिचं महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह करतात. तेव्हापासून तुळस ही भगवान विष्णूंची अर्धांगिनी झाली. त्यामुळे तुळस त्यांना अतिशय प्रिय आहे. अधिक मास हा विष्णू भक्तीसाठी खास पर्वणीच आहे. अधिक मासामध्ये अधिक मास महात्म्य पोथीबरोबरच तुळशी महात्म्याचे देखील एकदा तरी श्रवण पठण झालेच पाहिजे. तुळशी महात्म्य श्रवण केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा होते. आता आपण तुळशी पूजा कशा प्रकारे करावी की ज्याचे आपणास योग्य ते फळ मिळेल ते पाहूयात. स्त्रियांनी नित्यनियमाने तुळशीस पाणी घालावे, प्रदक्षिणा घालावी, तुळशीजवळ रांगोळी काढावी, पूजा करावी. घरातील लहान मुलांना देखील तुळशी पूजनाची सवय लावावी. तुळशीजवळ बसून रामरक्षा स्तोत्र पठण करावे. सायंकाळी दिवा लावावा. परंतु दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ते पाहूया. तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्यात. त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णू अक्षतांचे आसन ग्रहण करतात व तेथे विराजित करतात. अक्षता शुद्धतेचे प्रतीक आहे. म्हणून अक्षता वापरल्याने दारिद्र्य दूर होते.
आणि लक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा राहते. तुळशी पूजनाची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. यातूनही ईश्वराचा आशीर्वादच प्राप्त होईल. आपले काही प्रश्न असतील किंवा ही माहिती आपणास कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कृपादृष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.